बरेच जण म्हणतात शेतकऱ्याच्या जीवावरती पैसे कमवतो ऑनलाईन. कालच माझं फेसबुकवरती पगार आला, काहीतरी 25-26 हजार रुपये. आणि कालच ही बातमी बघितली मी साहेब, कालच बघितली. मागच्या वेळेस 51,000 रुपये पंतप्रधान मुख्यमंत्री सहायता निधीत दिले होते, ते बी ऑनलाईनच आले होते. आज ह्या माझ्याकडून काय म्हणतात ना, तुम्हाला वाटत असेल मला पैसे कमवायची हाव नाही ना, नाव कमवायचे ना, प्रसिद्धी कमवायची ना, राजकारण करायचे, माझा हा शेतकरी उभा राहायला पाहिजे. मावशी, माझ्याकडून हे तुम्हाला औषधासाठी थोडीशी मदत. आणि या महाराष्ट्रातला प्रत्येक व्यक्ती आम्हाला घ्यायचं नाही तर पण तुमच्यासाठी साहेब घ्यायचं. माझ्या पोरासाठी कर्ज झालेलं आहे म्हणून मी देते बघा. तुमचा हा छोटा पोरगा कोणतरी भावांनी मला पैसे देऊन मी काय म्हणत हा तुमचा छोटा पोरगा आणि मी तुमचा मोठा पोरगा. तुम्हाला एक पोरगा नाहीये. या महाराष्ट्रातला प्रत्येक बघा तुम्ही माझं या माऊलीच्या पाठीमागे आपल्या सगळ्यांना उभं राहावं लागेल. या माऊलीच्या पाठीमागे आपण उभं नाही राहिलं तर शेतकरी टिकणार नाही. या नीच वृत्तींना आपल्याला ठेचावं लागेल. या समाजामध्ये तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर प्रशासनाची मदत घ्या आणि त्याला तिथल्या तिथं उत्तर द्यायचं शिका. हे नुकसान एक दिवसाचं नाहीये. मागचे 4 वर्ष झालं हा शेतकरी इथं राबतोय, घाम गाळतोय. कोणी येऊन काटाडी फिरवतय, कोणी येऊन फवारणी करतय आणि वरतून प्रशासन त्यालाच वाचवायला जात असेल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे. माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे, आता तरी शेतकऱ्याच्या पाठीमागे उभं राहा. हे जे गोड द्राक्ष तुम्ही खाता याच्या मागे खूप कडू कहाणी असते आणि या माऊलीच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला ते सांगत असेल. माझी विनंती आहे प्रशासनाला बी आता तरी शेतकऱ्यांकडे बघा आणि कडक कारवाई करण्याचे निर्देश द्या. एवढीच आमची बी अपेक्षा आहे.